सर्व दानामध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे। रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवनदान मिळते। मात्र सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने हा चिंतेचाच विषय बनला असून शासन व प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सदर आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणेतील गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या पुढाकाराने व तालुक्यातील 40हून अधिक संघटनांच्या सहकार्याने शहरातील व्यापारी धर्मशाळा येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। सदर महारक्तदान शिबिरास नागरिकांनी व रक्तदात्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत या शिबिरात एकूण 265 दात्यांनी रक्तदान करून अनेक लोकांना जीवनदान देण्याचे पवित्र असे कार्य केले आहे। संजीवनी ब्लड बँक व जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या सहकार्याने सदर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक करत या महाशिबिराचा आदर्श घेऊन इतर संघटनांनी असा उपक्रम राबवावा असे आवाहन केले आहे। सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्यासह विविध 40हून अधिक संघटना मंडळांनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून असे उपक्रम राबवून समाजाची आणि रुग्णांची सेवा करणे हाच खरा मानवता धर्म आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। अतिशय स्तुत्य उपक्रम गोकुळधाम यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर जवळपास 25-26 सामाजिक संघटना, त्यामध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशन असेल, ग्रामीण पोलीस स्टेशन असेल आणि इतरही कोपरगाव शहरातल्या सगळ्याच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सगळ्या संस्था एकत्रित येऊन याचा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। भरभरून प्रतिसाद कोपरगावकरांनी देखील दिलेला आहे। त्याबद्दल समस्त कोपरगावकरांचे विशेष आभार मानतो आणि गोकुळधाम परिवाराचे देखील कायमच सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते कार्यरत असतात। चांगला स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो। खरं तर रक्त म्हटलं तर कुठल्याही मॉडर्न सायन्स किती पुढे गेलं तरी कृत्रिम पद्धतीने आपल्याला ते तयार करता येत नाही। ते आपल्या दानातूनच दुसऱ्याला देता येतं। मतदान असेल, अन्नदान असेल, तसं रक्तदान आहे आणि रक्तदानाचं एक विशेष महत्त्व आपल्या सगळ्यांनाच आहे। आणि तुटवडा पडल्यावर त्यांना आव्हान केल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदाते आले, त्या रक्तदात्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि असे स्तुत्य उपक्रम गोकुळधाम परिवाराने घेत राहावं एवढेच मी त्यांना शुभेच्छा देतो। गोकुळधाम संस्थाने कोपरगाव शहरातील जवळपास 30 विविध सामाजिक संघटना यांच्या वतीनं आयोजित आज या ठिकाणी हा एक भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम झालेला आहे। यामध्ये संयोजक सर्व 30 संघटनांचे प्रतिनिधी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, शुभेच्छा देतो। जवळपास 254 रक्त बॅग जमा झालेल्या आहेत। या कारणी संजीवनी ब्लड बँक असेल, नाशिकची जनकल्याण बँक असेल, यांचं देखील कोणाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांनाही शुभेच्छा, अभिनंदन। खरं म्हणजे एवढी मोठी फौज 30 सामाजिक संघटना आणि या संघटनामध्ये काम करणारी सगळी तरुणांचीच महत्वाची फौज आहे। उद्याच्या विकास कामावर जर आमच्यावर जायचे तर निश्चितपणे या कोपरगाव शहराचं गोरा चेहरा बदलायला सारेजण आपण राजकारण सोडून असे एकत्र येऊ। माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा। हा नेहमीच मला सतावतो आहे। तेव्हा हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं आपल्याला कसा मार्गी लागता येईल। मी आता दिल्लीच्या अधिवेशनामध्ये आहे। भाऊंना आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एक बैठक आपण ठेवूया आणि यावर या पाणी प्रश्नासाठी काय करायचं याची एक स्ट्रॅटेजी होईल। राजकारण वेळेत तिथे पक्ष नाही, मोठा छोटा नाही, पण हे पाणी आणायचं काम आपण या कृषी संघटना आमचे सगळे नेते मंडळी आपण करू हा शब्द येतो। बाकीचे खूप प्रश्न आहेत ते सोडत राहू, पण पहिला प्रश्न आमचा पाण्याचा आणि त्यासाठी आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे धडपड करायची आहे।
तर त्यामध्ये मी सांगतो प्रयत्न केले 100% यशस्वी होईल. आणि ते यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आम्ही गोकुळधाम संस्थेच्या वतीने आज जो रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी संस्थेच्या सर्व सभासदांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण दानासारखं पुण्य कार्यक्रम कोणताही नाही आहे. भले रक्तदान असेल, अन्नदान असेल किंवा इतर कोणतेही दान असेल, दान करण्यामध्ये फार मोठं पुण्य मिळतं. त्याबद्दल मला जसा गोकुळधामचा निरोप आला त्यामुळे आम्ही तात्काळ त्याला मान्यता दिली आणि आम्ही इथं त्यांनीच आम्हाला एक संधी दिली इथं हजर राहण्याची. त्याबद्दल मी गोकुळधाम परिवाराचे हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर शहरातील सर्व सामाजिक संस्था असतील, व्यापारी संस्था असतील, सरकारी संस्था असतील, त्यांना आज रोजी रक्तदानासाठी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व संस्थांचे सभासदांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. प्रथमतः सर्व कोपरगावकरांना माझा नमस्कार. झाला असं का एक 7-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला आणि जनकल्याण रक्तपेढीचे एक पत्र मिळालं का महाराष्ट्रभर रक्ताचं फार शॉर्टेज आहे. ते मिळाल्यानंतर एक मनात आलं का आपण कॅम्प घेऊ शकतो का बुवा, किंवा कोपरगावकरांनी मिळून काही असं एक उपक्रम राबवावा का ज्याच्याने आपण महाराष्ट्राचा तुटवडा कमी करू शकतो. मनात आल्यानंतर काही सहकार मित्रमंडळांशी बोलणं झालं आणि ठरवलं का आपण एक 8-10 दिवसात कॅम्प घेऊ. मग आम्ही काही व्हॉट्सअपवर व्हायरल केलं का असं रक्त शॉर्टेज महाराष्ट्रभर चालू आहे. फार जणांचा रिप्लाय आला का तुम्ही लवकरात लवकर कॅम्प घ्या, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. मग आम्ही ठरवून 3 दिवसातच कॅम्प घेतला आणि आज पूर्ण कोपरगावकरांच्या कृपेने, रक्तदात्यांच्या कृपेने आतापर्यंत साधारणतः 1.25 वाजेपर्यंत 250 बॅग गोळा झालेले आहे. तर मी समस्त कोपरगावकर, समस्त रक्तदातार आणि जे सहकारी मित्र आहेत ज्यांनी सहकार्य करून एकाच दिवसात रिस्पॉन्स दिला का आपण सगळेजण मिळून रक्त कॅम्प घेऊ. मग गोकुळधाम गोरक्षा केंद्र आणि साधारणतः 40 ते 42 मंडळ मिळून आपण हा रक्त कॅम्प केला. 3 दिवसात घेऊन फार चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि अजूनही रक्तदान चालू आहे. आपण 2 वाजेपर्यंत ठेवलं होतं पण रिस्पॉन्स इतका चांगला आहे का 3-3:30 पर्यंत कॅम्प आपण एक्सटेंड करतोय. आपण सगळ्यांना एक रक्ताचा शॉर्टेज असल्यामुळे आपण एक ठरवलं का काही रिटर्न गिफ्ट देऊ. व्हेपरायझर आपण सगळ्यांना देत आहोत. आपल्या कोपरगाव शहरात गोकुळधाम गोरक्षा केंद्र, भगवान महावीर युवा प्रतिष्ठान यांनी भगवान महावीरांचा संदेश घेऊन अहिंसा परम धर्म की राज्यात जे काही रक्ताचा तुटवडा आहे आणि त्या रक्ताचा तुटवडा पाहून गोकुळधाम गोरक्षा केंद्राने एवढ्या म्हणजे महारक्तदान शिबिर जे आयोजन केलं आहे त्याला कोपरगावच्या प्रत्येक मंडळांनी, प्रत्येक संस्थांनी भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे. हे आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत. आणि जे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान करणं ह्या म्हणजे कोपरगावच्या तालुक्याला, शहराला आव्हान केल्यानंतर इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे की त्याला कल्पनाही नाही. आणि जे राज्यात काही रक्ताच्या तुटवड्याचा जो काही आहे की या सगळ्या तरुणांनी मिळून हे जो रक्त देता येते त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो. आणि पुढेही तुम्ही गोकुळधाम गोरक्षा केंद्राला असाच प्रतिसाद देत राहावा ह्याही मी तुम्हाला आवाहन करतो. जय हिंद, जय. प्रथमतः गोकुळधाम गोरक्षा केंद्राने आज जो रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः गोरक्षा गोकुळधामचं खूप खूप कौतुक करतो. त्याचप्रमाणे कोपरगावच्या प्रत्येक सामाजिक संघटनेनं, मंडळानं, गणेशोत्सव मंडळ असतील, सामाजिक संस्था असतील, यांनी प्रचंड असा उत्स्फूर्त पाठिंबा या रक्तदानाला आज दिलेला आहे. आणि आपण सकाळपासून बघता आहात, सकाळी 9:07 ज्या 10 खुर्च्या लावलेल्या होत्या त्या 10च्या 10 खुर्च्यावर रक्तदाते आपलं रक्तदान करत होते. आणि विशेष म्हणजे आजच्या या रक्तदानामध्ये प्रत्येक जण रक्तदान करतोय आणि तो त्याच्या मित्राला सांगतोय की नाही आपण रक्तदान केलं पाहिजे. आज जर महाराष्ट्राची रक्तदानाची परिस्थिती बघितली तर रक्ताचा अतिशय तुटवडा या ठिकाणी झालेला आहे. आणि मग काही रक्तपेढ्या असतील त्यांनी ज्यावेळेस आव्हान केलं महाराष्ट्राला
की महाराष्ट्राच्या तरुणांनी पुढे येऊन कुठंतरी रक्तदान केलं पाहिजे. आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळं जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपण निश्चितपणे या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे. त्याप्रमाणे ज्यावेळेस गोकुळधाम गोरक्षा केंद्राने आव्हान केलं त्याला प्रतिसाद म्हणून ज्या संस्था पुढं आल्या त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या प्रसंगी मी सगळ्या रक्तदात्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद.